जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। आमदार राम सातपुते हे या बैठकीला अनुपस्थित होते। सभागृहात आरोग्य विभागाचा विषय सुरू असताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरातील महिला व बालकांसाठी 100 खाटांचे वेगवेगळे हॉस्पिटल सुरू आहे, पण तिथे डॉक्टर नाहीत, आवश्यक कर्मचारी नाहीत, मग ते दवाखाने कसे चालणार असा प्रश्न उपस्थित केला। पालकमंत्र्यांनी मी यावर बैठक घेऊन आढावा घेत असतो असे उत्तर देताच विजयकुमार देशमुख चांगलेच चिडले। ते म्हणाले, दादा तुम्ही बैठकांना लोकप्रतिनिधींना बोलवत नाही, कसे चालणार, मग आम्ही प्रश्न कुठे मांडायचे असे म्हणून थेट आपली नाराजी व्यक्त केली। दादांनी सावरून घेताना ती बैठक आमदार खासदारांसाठी नसते, पण यापुढील आढावा बैठकांना आता सर्व आमदार खासदारांना मी निमंत्रण देतो। आजपर्यंतच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विजयकुमार देशमुख हे असे कधीच चिडलेले दिसले नाहीत, पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे झालेल्या पराभवाची नाराजी या नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।